थांब हं, खिडकीचा पडदा ओढते, डोळ्यावरून येतय ना. ओणवे होऊन पडदा सारताना झालेला स्पर्श, खिडकीशेजारी बसलेला तो आतून बाहेरून शहारला. हं, बोल आता. की एवढ्या वर्षानं अन एवढ्या प्रयत्नांनी पत्ता शोधून भेटावयास आला. अव्यक्त भाव मनातले आजही नाही व्यक्त होणार का? तसाच पुन्हा माघारी जाणार? तू नाही बोलणार काही? तुझ्या मनातले ज्योती, बोल ना काहीतरी तूही. आपण काय तू तू मी खेळतोय का दीपक? या वाक्यावर खूप गोड हसली दोघेही. खुर्चीवर बसलेली ती त्याच्या जवळ येऊन बसली. तसा तो हळूच दूर सरकला. तू ना खर्च वेडा आहेस हं, अगदी ठार वेडा. मी काय तुला खाणार आहे का? किती घाबरतोस रे? जरा अंतर कमी केलं रे आपल्यातलं. बोल आता धीटपणे. लाजाळूच झाडचं नाही तरी तू. लहानपणी पण असाच होता. मला वाटलं आता तरी सुधारला असशील. ये काहीतरी हं गप. काही नाही ग. कसं सांगू अन कशी? कुठून सुरुवात करू तेव्हाचा गोंधळ आजही सुरूच आहे. सांग रे. संकोच नको करू, बालपणीचे मित्र ना आपण. वय जरी वाढली असली तरी एकमेकाप्रती तोच विश्वास, तोच शुद्ध भाव अजूनही चेहऱ्यावर स्पष्ट दिसतोय. त्यात संयमी वागणं, तिचं लाघवी बोलणं, छान ट्युनिंग दोघांचं. बोल तर. मनमोकळेपणाने एक सल मनातली रोज रोज छळते ग मला. कोणती? हे बघ, काही गैरसमज नको हं. जे बोलणार आहे ते अगदी सत्य आहे. मनाच्या तळाशी खोलवर रुतून बसलेलं तिचे एकटक बघण, पापणी न लवता नजरेत भरून घेणं, अस्वस्थ करत होतं. ये ऐकतेस ना.